महाराजांची आठवण येते. तो पन्हाळा आहे. अंगावरती शहारे येत आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कोल्हापूरला आपल्या गावी आणि आता आपण चाललेलो आहोत ज्योतिबाला. सो मी गाडी आता व्यवस्थित बाहेर काढतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. सो चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघू शकता आता आपण आपल्या गावातून चाललेलो आहोत ज्योतिबा साईडला. ही आमची ग्रामपंचायत. तर तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे, हा म्हणजे जिथून मी चाललोय तो आपल्या गावातून येतो आणि हा प्रॉपर कोल्हापूर सिटीमधून येतो. इकडून तुम्हाला डायरेक्ट रत्नागिरीला जायला पण एक्झिट आहे. म्हणजे हा रोड जो आहे तो डायरेक्ट ज्योतिबाच्या डोंगराच्या खालून तसाच पन्हाळा करून खाली कोकणामध्ये जातो. तुम्ही जर कोल्हापूरवरतून इकडे येत असाल तर तुम्हाला इकडे पुढे आल्यावरती म्हणजे ज्योतिबा मंदिराकडे जायला एक राईट टर्न मिळेल. तो राईट टर्न तुम्हाला मारून वरच्या साईडला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथे थोडं थांबूया. तुम्हाला मी डोंगरावरतून व्ह्यू खालचा कसा दिसतो ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. उतरा. आता आम्ही ज्योतिबा डोंगराचा जो घाट आहे त्याच्यामध्ये एक पॉईंटला येऊन थांबलोय. तर तुम्ही बघू शकता एक खूप छान असा व्ह्यू तुम्हाला इकडून बघायला मिळेल. इकडे जी छोटी छोटी गावं आहेत, ज्या वाड्या आहेत त्या इकडून दिसतात. तुम्ही बघू शकता तिथे एक तलाव आहे तिथे, आणि इकडे खाली एक तलाव आहे. तर तुम्हाला तिथून एवढं दिसणार नाही, बट जेव्हा तुम्ही ते स्वतःहून येता आणि हे एक्सपिरियन्स करता त्यावेळी तुम्हाला वाटतं की यार आपली नजर आहे जी कुठपर्यंत पोचते. म्हणजे हे सगळं बघितल्यावरती अशी महाराजांची आठवण येते की त्या टायमाला ते लोक कशा लढाया करत असतील, काय त्यांची वाईब असेल ती अशा गडांवरती किंवा अशा डोंगरांवरती आल्यावरती आपल्याला समजते. जो तुम्ही समोर डोंगर पाहताय तो पन्हाळा आहे. जिथे महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट जी झाली होती तो हा पन्हाळा आहे. हा पन्हाळा त्या भेटीचा साक्षीदार आहे. म्हणजे त्या पन्हाळ्याने सगळं पाहिलं. मला असं बोलतानाही अंगावरती शहारे येत आहेत की काय झालं असेल त्यावेळी. आणि हे सगळ्यात असं घाण दृश्य, म्हणजे आपण कोणत्या चांगल्या ठिकाणी येतोय यांचं काहीच भान नसतं लोकांना. म्हणजे खाया प्यायला घ्यायचं, खायचं आणि कुठेही टाकायचं. स्वतःची मालकी हक्क असल्यासारखा कुठेही टाकायचं. म्हणजे ते कधी घरात पण आय थिंक ते तसे करत असतील, कुठेही काही फेकत असणार किंवा काय, म्हणून त्यांची शिकवणच असेल ती कुठेही काही कचरा करायचा. सो ते करतात, त्यांना आपण काय बोलू नाही शकत. तर आता आपण इथे फोटोज वगैरे क्लिक केलेत. तर आता आपण जाऊ आपल्या डेस्टिनेशनवरती, म्हणजेच मंदिराच्या इकडे. बरं बरं. तर मित्रांनो, आता आपण इथे आपली कार पार्क करतोय. मागे बघू शकता हे पूर्ण पार्किंग आहे. इथे आपण गाड्या आपल्या ज्या आहेत, जे तुम्ही वाहन घेऊन येणार असाल ते तुम्ही इथे पार्किंग करू शकता. काय बोलू मी? काय कुठे शाळेला गेलेलास? होय, शाळेला गेलतो. बर, राहायला कुठं आहेस? राहायला इथं ना. येणार काय आमच्या संग? कुणीकडे मंदिरात. येतो की. मित्रांनो, आपल्याला आपले नवीन मित्र भेटलेले आहेत. तर त्यांच्यासोबत आपण दर्शनाला चाललेलो आहोत. घरात काय ओरडणार नाहीत ना रे? नाही बरं. आपले छोटे मित्र गेलेले आहेत त्यांच्या घरी. एका मित्राच्या घरी त्याच्या बॅग वगैरे ठेवणार आहेत आणि ते बॅग वगैरे ठेवून बघा आलेले आहेत आपल्यासाठी. माणुसकी माणुसकी. कुठं आहे तो तिसरा? कुठं आहे? आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या समोर आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे.
बघता इकडे एक पालखी आहे, इकडे एक पालखी आहे. जे चैत्र महिन्यामध्ये मोठा पालखी उत्सव असतो त्यामध्ये या पालखींचा यूज केला जातो. आपलं दर्शन आता झालेलं आहे. नाव काय तुझं? प्रेम. तुझं? सत्यजित. तुझं? विश्वजित. भाऊ आहे का काय तुम्ही? होय काय? तुझं? तन्मय. अरे लाजायला कुठं भावा? तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन भेटलं. खूप छान वाटलं, आशीर्वाद घेतले आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत. हा एक काका फोटोग्राफर आहेत आणि तुम्हाला कधी फोटो काढायचा दाखवा तुमचं. हे बघा, तुम्हाला अशा प्रकारचे फोटो जर काढायचे असेल तर काकांना भेटायचं. काका नाव काय तुमचं? आनंद जाधव म्हणून आहेत. तिथे आल्यावरती काकांची नक्की भेट घ्या. मंदिराच्या आजूबाजूला देवांचेही मंदिर आहेत. तुम्ही बघू शकता इथे रामेश्वर मंदिर आहे. इथे एक खूप प्राचीन काळातली ही विहीर आहे. तर मित्रांनो तुम्ही विहीर बघू शकताय. बघा जरा. कोणती विहीर आहे? देवबावी आहे. म्हणजे आम्ही भगत घेऊन जाते देवळात. बर देवळात लई भगत असते ती, म्हणजे बाहेरून येते ती लई बर मोठे मुंबई शहर मधले सगळे येतात. मग ते आमच्या भगत येते, आम्ही भगत घेऊन जाते. हे देऊळ मोठे आहे सगळ्यांच्यात. जिल्ह्यात हे मानले जाते देऊळ. बर. त्यामुळे एवढंच माहिती आहे. तर आपल्याला नवीन मित्रही जोडले गेलेले आहेत. काय रे, पुढच्या वेळी आल्यावरती येणार का आमच्या संग? तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला की घरात चहा पाणी. घरात नको, घरात पुढच्या वेळी आल्यावर चालते.